घरच्या घरी अगदी डेअरीसारखे घट्ट दही कसं लावायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे दही मी घरीच लावलेलं आहे आणि हे भांडं मी उलटं केलं तरी ते पडत नाही. किंवा आता हे चमच्याने घेतलेलं दही तुम्ही पाहू शकता की कसं अगदी वडीसारखं दही आहे. दह्यापासून मलाईदार लस्सी कशी बनवायची आणि त्याचबरोबर दही लावताना कोणत्या चुका टाळाव्यात हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. दही लावण्यासाठी मी ते 1 लिटर म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. गॅस ऑन करूया आणि पातेल्यामध्ये पाव ग्लास पाणी घालायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा दूध उकळतो तेव्हा ते खाली लागू किंवा चिटकू नये. मी ते म्हशीच्या दुधाचा वापर केला आहे. तुम्ही हवं तर गाईचंही दूध घेऊ शकता. हे दूध आपल्याला 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती दूध उकळवून घेऊ आणि त्याचबरोबर ही जी साई बाजूला येते ती मोडून आपल्याला या दुधामध्ये पुन्हा घालून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटं दूध उकळल्यानंतर आपण गॅस बंद करूया. हे पहा, इतकं दूध हे आपलं कमी झालेलं आहे. चांगलं उकळले गेलेलं दूध आहे. आता गॅस बंद करूया. दही लावताना आपल्याला दूध हे पूर्ण थंड किंवा पूर्ण गरम घ्यायचं नाही, कोमट दूध घ्यायचं आहे. असं फिरकीच्या साह्याने सर्व दूध मी एकदा हलवून घेते आणि बोट घालून दुधाचं टेम्परेचर चेक करते. फिरकीच्या साह्याने दूध हलवल्याने सर्व दुधाचं टेम्परेचर हे एकसारखं होतं आणि आपल्याला मोजायलाही सोपं जातं. आपलं बोट हे दुधापर्यंत जेवढं सोसेल दुधामध्ये टाकल्यानंतर तेवढं आपल्याला कोमट दूध हवंय. विरजण घेतलेलं आहे 2 चमचे. विरजणातल्या ज्या दह्याच्या ज्या काठी आहेत त्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत. मी इथे 1 लिटर दुधासाठी 2 चमचे विरजण घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर त्यापेक्षा थोडंसं कमी जास्तही घेऊ शकता. तर हे विरजण आपल्याला चांगलं स्मूथ करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे फक्त दूध घालते, म्हणजे ते आपल्याला असं घोटून घ्यायलाही सोपं जाईल. त्यातलं सर्व आपण गाठी मोडून घेऊयात. लक्षात ठेवा, दही लावताना दूध हे नेहमी कोमटच असावं. थंड दुधाचं दही लावलं तर ते दही व्यवस्थित लागत नाही आणि खूप गरम दुधात जर आपण दही लावलं तर आपलं दही हे आंबट होतं किंवा त्याला जास्त पाणी सुटतं. आता इथे आपलं विरजण हे चांगलं स्मूथ झालेलं आहे. भांडं घेतलं मी ते स्टीलचं दही लावण्यासाठी. दही लावण्यासाठी नेहमी हे पसरटच भांडं घ्यावं, म्हणजे त्यात आपलं दही हे छानसं लागलं जातं. मी ते स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर शक्यतो जर मातीचं भांडं जर उपलब्ध असेल तर तुम्ही दही हे नेहमी मातीच्या भांड्यातच लावा, ते खूप छान लागतं. स्मूथ केलेलं विरजण आपलं सर्व भांड्याला लावून घ्यायचं आहे, सर्व ठिकाणी पसरवून घ्यायचं आहे. चमच्याच्या साह्याने किंवा भांडं हलवून आपण हे विरजण सर्व ठिकाणी पसरून घेऊयात. लक्षात ठेवा, दही लावताना नेहमी मातीचं जर नसेल तर स्टीलचा भांड्याचा उपयोग करा किंवा काचेचं भांडं वापरलं तरी चालेल, पण प्लास्टिक, ॲल्युमिनियम आणि लोखंडाचं भांडं अजिबात वापरायचं नाही. आता हे विरजण सगळीकडे लावल्यानंतर हे कोमट दूध आपण ह्या भांड्यामध्ये घालूयात आणि हे भांडं आपल्याला झाकून ज्या ठिकाणी आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे भांडं आपल्याला हलवायचं नाहीये. 4 ते 5 तास हे भांडं आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण मातीचं भांडं घेऊया. मातीच्या भांड्यालाही आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. जे स्मूथ केलेलं विरजण आहे ते सर्वकडे पसरून घ्यायचं आहे, सर्व बाजूला. अशा पद्धतीने आपल्याला दही लावलं की ते दही लागतंही छान. आता उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून दही लागण्यासाठी 4 ते 5 तास हे पुरेसे होतात. पण थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर आपल्याला 7 ते 8 तास लागतात दही लागण्यासाठी. मातीच्या भांड्याला सर्व बाजूने विरजण लावून झालेलं आहे. त्यामध्ये कोमट दूध घालूया. आता ह्या भांड्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि हे भांडंही आपल्याला 4 ते 5 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. दोन्ही भांडे आपण आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी बाजूला ठेवून देऊ. आता आपण पाहूया दही कसं लागले. पण मी 5 तास झाल्यानंतर हे दही 2 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं.
एकदम असं घट्टसर दही लागलेलं आहे. डेअरीमध्ये असतं तर अगदी तसंच. आता हे दही आपण दुसरंही दही जे मातीच्या भांड्यामध्ये लागलेलं आहे तेही पाहूया. दह्याला अजिबात कुठे पाणी सुटलेलं नाही. दिसायलाही खूप छान दिसतंय. आता भांडं उलटं करून पाहते मी, भांडं हलवून पाहते, पण दही काही जागचं हलत नाही. अगदी परफेक्ट असं आपल्या इथे दही लागलेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने हे पहा, अगदी घट्ट. आपण याच्या वड्याही पाडू शकतो किंवा सुरीनेही आपण कापू शकतो. आता आपण इथे सुरीने कापून पाहूया. थोडंसं दही घेते मी मातीच्या भांड्यातलं. बाहेरचं विकतचं दही आणण्यापेक्षा तुम्ही घरी अवश्य असं दही लावून पहा. चवीलाही खूप भारी लागतं आणि त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की बाहेर जेव्हा दही लावलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये पावडर किंवा काही केमिकलचा वापर केला जातो. आता आपलं दही ते लावून झालेलं आहे तर आपल्याला लस्सी बनवायची, मलाई लस्सी. तर दह्याच्या वरती जी अशी मलाई आलेली असते ना ती आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. पहा असं, म्हणजे ही जी वरची जी मलाई असते ना ती चवीला थोडी आंबट कमी असते. अशा आपण चमच्याच्या साहाय्याने वरची वरची मलाई काढून घेऊया. दही तर आपलं कसं लावायचं हे पाहून झालेलं आहे. तर त्या दह्यापासून लस्सी कशी बनवायची मलाईदार हे पाहूयात. मलाई आपली काढून झालेली आहे. आता आपल्याला लस्सी कशी बनवायची हे पाहूयात. लस्सी बनवताना मिक्सरचा वापर कधीच करायचा नाही, नाहीतर पाणी एकीकडे आणि दही एकीकडे असं होतं. एका स्टीलच्या टोपामध्ये मी सर्व दही काढून घेते आणि यामध्ये मी बर्फाचे खडे घालणार आहे. तुम्ही हवं तर पाव ग्लास पाणीही घालू शकता. मी ते जवळपास 7 ते 8 बर्फाचे खडे घालते आणि हे चांगलं आपल्याला रवीच्या साहाय्याने घुसळून घ्यायचं आहे. चांगलं हे दही जोपर्यंत असं स्मूथ होत नाही तोपर्यंत चांगलं हे आपल्याला असं रवीच्या साहाय्याने घुसळून घ्यायचं आहे. ही परफेक्ट पद्धत आहे लस्सी बनवण्याची. बऱ्याचदा आपण डेअरीमध्ये पाहतो की त्यांच्याकडे ती मशीनला अशी रवी लावलेली असते आणि अशी ती एकसारखी हलत असते. म्हणजे डेअरीमध्ये मिक्सरचा किंवा कशाचा वापर केला जात नाही, असे रवीच्या साहाय्यानेच लस्सी बनवली जाते. तुम्ही पाहू शकता किती स्मूथ झालेलं आहे. मस्त, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपण ग्लास घेऊयात. ग्लासमध्ये बर्फाचे 2-2 खडे पुन्हा घालते, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लस्सी थोडीशी थंडगारच हवी. बर्फाचे खडे घालून झाले, लस्सी ओतून झाली. आता जी मगाशी मलाई आपण साईडला ठेवली होती ती या ग्लासमध्ये थोडी थोडी वरती घालून घेऊयात. अगदी दिसायलाही सेम बाहेर लस्सी भेटते तशीच दिसते. खूप सुंदर, पाहायलाही खूप सुंदर वाटतं, मस्त. हे पहा, आपली मलाईदार लस्सी तयार झालेली आहे, अगदी थंडगार अशी. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. आणि हे अशा उन्हाळ्यामध्ये तर अशी मलाईदार लस्सी प्यायला हवीच हवी. तुम्ही घरी अवश्य नक्की बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.